महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगडमध्ये गुटखा तस्करांचा पर्दाफाश, एक्सप्रेसवेवर कोट्यावधींचा गुटखा जप्त। निवडणुकीच्या आचारसंहितेत मोठी कारवाई, रायगड पोलिसांचा गुटखा माफियांना दणका। सावरोली टोलनाक्यावर धडक कारवाई, 1,03,00,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त। गुप्त माहिती खरी ठरली। रायगडमध्ये गुटखा तस्करीचा मोठा पर्दाफाश, रायगड पोलिसांनी एक्सप्रेसवेवर कंटेनर अडवला आणि उघडकीस आली। कोट्यावधींची तस्करी। रायगड जिल्ह्यात गुटखा तस्करी विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील सावरोली टोलनाक्याजवळील गस्तीदरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती। MH40DC 2265 क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या कंटेनरमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूयुक्त पान मसाला आणि गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले। तपासादरम्यान चालकाकडे ई-वे बिल नव्हते, तसेच इनव्हॉइसवर सही, शिक्का आणि मालकाची कोणतीही माहिती नव्हती। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत तब्बल 63,34,200 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला। कंटेनरसह एकूण मुद्देमालाची किंमत 1,03,00,000 रुपयांहून अधिक आहे। या प्रकरणी शेख रहमान आणि गणेश देवीदास वानखेडे, दोघेही अकोला येथील, यांना अटक करण्यात आली आहे। मालक कोण आहे, आणखीन कोण साथीदार आहेत का, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कोणाकडेही प्रतिबंधित गुटख्याची माहिती असल्यास नागरिकांनी डायल 112 रायगड दृष्टी व्हॉट्सअप नंबर 7620032931 किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे। SP आचल दलाल आणि रायगड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, रायगड।